छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गॅस टंचाई आणि दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले। शहरातील विविध भारत गॅस एजन्सींसमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याच्या तसेच वेळेवर वितरण होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले। दरवाढ तात्काळ थांबावी आणि गॅस वितरण सुरळीत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। दरम्यान शहरातील तब्बल 23 गॅस एजन्सींना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। संभाजीनगरात शिवसेनेच्या वतीनं आज सर्व एजन्सीजवर शिवसेनेनं आंदोलन केलेले 23 ठिकाणी एकाच वेळेस। या माध्यमातून दोनच विषय आहे, गॅसची जी टंचाई आहे, घरगुती गॅसची ओटीपी आल्यानंतरही 10-20 दिवस सिलेंडर मिळत नाही आणि हेच सिलेंडर काळ्या बाजारामध्ये 1600 रुपयाला, 1800 रुपयाला, 2000 रुपयाला, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये पण मिळतो। या दोन विषय आमचे महत्त्वाचे आहे। घरपोच गॅस मिळाला पाहिजे, घरगुती गॅस मिळाला पाहिजे, काळ्या बाजारात गॅस विक्री चालू आहे याच्यावर रोक असली पाहिजे आणि या हेतून आम्ही सगळ्या एजन्सीच्या समोर आज आंदोलन केलं आणि कलेक्टरांना भेटतोय। मला असं वाटतं जर हे थांबलं नाही, आता आमच्या शिवसैनिकांनी एक गाडी काळ्या बाजारात विकणारी एक गाडी पकडलेली आहे। मला वाटतं हे अशा पद्धतीनं जनतेचा म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार चालू आहे, याच्यावर प्रशासनाने जरब ठेवावी अशी आमची विनंती आहे। करण्यात येते की मार्केटमध्ये गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या डिलिव्हरी मॅन यांना विविध आमिषे दाखवून किंवा जास्तीचे पैसे ऑफर करून सिलेंडर मिळवतानाचे रेकॉर्डिंग करणे व ते व्हायरल करून ब्लॅकमेलिंग करणे अशा रॅकेट सक्रिय आहेत। तरी कृपया कोणीही जास्तीच्या पैशांना किंवा इतर कोणत्या आमिषाला बळी पडू नका। डिलिव्हरी मॅनचे नियमित ओळखीचे लोकही हे प्रकार करत आहेत। सावधान राहा, सुरक्षित राहा। आम्ही सगळ्यांना सूचना देतो डिलिव्हरी मॅनला। डिलिव्हरी मॅन हे जे लोक आहेत जे वर्षानुवर्ष पब्लिकच्या घरी जातात, त्यांना माहित असतं की कोणाचं कन्झम्पशन कमी आहे, एखाद्या घरामध्ये कमी सदस्य आहेत, त्यांना 6 महिन्यातच लागतं एखादं सिलेंडर। ते त्या गिरायकाला विश्वासात घेऊन त्याच्याकडनं ओटीपी मिळवून हे करत असतील आणि हे जर कोणाच्या निदर्शनात आलं तर मी स्वतः गुन्हे दाखल करेन। ज्याचं सिलेंडर ज्या ग्राहकाच्या नावाचं आहे त्या ग्राहकालाच गेलं पाहिजे। आणि हे फक्त युद्ध आहे, टंचाई आहे, दादा म्हणतात हा विषय नाही आहे। त्याच्यामध्ये लिगल रिस्क आहे, कारण की तो एक्सप्लोजिव्ह प्रोडक्ट आहे। एखाद्याचा ओटीपी न घेता सिलेंडर दिला आणि देव न करो त्याच्या घरात लिकेज झालं, स्फोट झाला, आग लागली, कसं इन्शुरन्स मिळणार? हा फार गंभीर विषय आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगतो की स्वतःचा सिलेंडर स्वतःच घ्या। सर्वसामान्यांना न्याय मिळेल। कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या प्रशासनाचा, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, सर्वसामान्यांना गॅस वेळेवर, कृत्रिम गॅस टंचाई करणाऱ्या सरकारचा, कृत्रिम